उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट तिकडे जातोय। गाव शिरूर या 4 तालुक्यामध्ये दिवसा वीज द्यायची शेतकऱ्यांना शेती करता, परंतु त्याच्याकरता काही उपकरणाची गरज आहे। तर मी लोकेश चंद्राशी बोललो आज इथनच। त्यांनी इथं काकडे म्हणून चीफ इंजिनियर त्यांना सूचना केल्या, साधारण 31 ऑक्टोबर पर्यंत त्या सगळ्या गोष्टी या 4 तालुक्यामध्ये काही ठिकाणी करण्याची गरज आहे, ते केल्या जातील आणि त्यांना दिवसा वीज दिली जाईल। बिबट्यांची संख्या काही म्हणतात 1000 आहे, काही म्हणतात 1200। तिथले स्थानिक लोक तर अजून म्हणतायत। ते काम आपले भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते, परंतु संपर्क झाला। मी त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे अनेकांचे जीव, लहान मुलं असतील, शेतकरी असतील, आमच्या माता भगिनी असतील, मुली असतील, त्यांचे झालेले आहेत आणि तिथं फार सर्व लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत, वैतागलेले आहेत। तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी करायची, नंबर 1। नंबर 2, तिथं आता 125 बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करायचं, नंबर 2। आणि बाकीचे बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो, आपल्याला बिबटे पकडावेच लागतील। आता काहीतरी 51 बिबटे वनतारा का काय आहे ना तिकडं देण्याचा निर्णय झालेला आहे आणि हे बिबटे पकडल्याशिवाय ते 50च जाणार आहे, पण बाकीचे पकडून 1001 बिबटे राहतील। पण त्याच्याकरता जागा आपल्याला शेवटी फॉरेस्टची घ्यावी लागेल। त्यांनी सांगितलं की मी 18 का 19ला दिल्लीला येतोय। ते दिल्लीला आल्यानंतर त्यांनी इथं अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब तो प्रस्ताव घेऊन या, आपण इथं चर्चा करू आणि त्याच्यातून ज्या काही अडचणी आहेत ते ताबडतोब सोडवण्याच्या करता केंद्रीय ह्या खात्याचे मंत्री, वन खात्याचे मंत्री यादव साहेब संपूर्णपणे सहकार्य करतो असं त्यांनी कबूल केलं। आणि मग त्याच्यात आजी माजी खासदार, आमदार या सगळ्यांनी त्यांना जे काही वाटतं कुठं कुठं बिबटे आहेत, काय काय आहे, त्याच्याबद्दलचे बाबी लक्षात आणून दिल्या। जे काम आता वन विभाग करताय त्याच्याबद्दल पण आम्ही काय काम करतो ते तिथं प्रेझेंटेशन दाखवलं, परंतु अजून जवळपास 40 कोटी रुपयाचं साहित्य त्यांना लागणार आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिल्हाधिकारी महोदय ते पहा आणि बेस्ट क्वालिटीचं रिजनेबल रेट मध्ये ते सगळं साहित्य त्यांना घेऊन द्या आणि त्याला मान्यता देऊन टाका, अशा प्रकारे त्यांना सांगितलंय। दुसरी एक मीटिंग आज ह्यालाच धरून आम्ही घेतली आणि ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मागं देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, देवेंद्रजी फडणवीस, मी, चंद्रकांत दादा पाटील, माणिकराव, मला वाटतं कोकाटे, आम्ही सगळेजण त्यावेळेस आलेलो होतो आणि आपण आपल्या पुण्यामध्ये एक हॅकेथॉनचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला आणि त्याला अनुसरून आम्ही आता कृषी विभागाचे पण अधिकारी बोलवलेले होते। दत्ता भरणे कृषी खात्याचे मंत्री पण त्याला उपस्थित होते आणि त्यामध्ये दिशा कृषी उन्नतीची 2029 कृषी समृद्धी योजना आढावा बैठक ही आम्ही त्या बाबतीमध्ये घेतली आणि त्या बैठकीच्या मध्ये साधारण काय काय काम चाललेलं आहे, कृषी विभागाकडनं अजून काय पाहिजे, निधीची कितीची तरतूद करावी लागणार आहे आणि कुठली पिकं त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये अजून कुठली पिकं ऍड करायची। एक गोष्ट चांगली आहे की दोन्ही कृषी विज्ञान केंद्र म्हणजे एक आपल्या जुन्नरचं तालुक्यातलं आणि एक बारामती तालुक्यातलं, दोघांनी पण त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलेलं आहे। त्याचबरोबर हे पुरंदर हायलँड्स लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।